मित्रांनो, जेव्हा कधी आपण इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास करत असतो आणि पेपरची जेव्हा वेळ येते, पेपर जवळ आल्यानंतर पेपर लिहिताना काय काय चुका होता त्या आपल्याला आत्तापासून टाळायच्या. म्हणजे पेपर लिहिताना आपण भरपूर पेपर लिहितो, पण भरपूर वेळा असं होतं की हवे तेवढे मार्कच पडत नाही. पेपर लिहिला आपण 100 मार्काचा, पडले फक्त आपल्याला 60 मार्क, म्हणजे 40% खूप मोठा लॉस आहे. असं आपल्यासोबत नेहमी होत असेल. सो मित्रांनो, एक्झाम मध्ये पेपर लिहिताना काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या आहे, त्या चुकांची टाळण्याची सवय आत्तापासून लावायची. म्हणजे एक्झामच्या टाइमला तर आपल्याला त्या टाळायच्याच आहेत, पण आत्तापासूनच अभ्यास करतानाच त्या चुका आपल्याला दुरुस्त करायच्या, ती सवय लावायची, जेणेकरून ऐन एक्झामच्या वेळी आपल्याकडून त्या चुका टाळल्या जातील आणि खूप चांगले मार्क पडतील. बघा, बेसिक गोष्टी, जसं की आपण क्वेश्चन नीट वाचत नाही, कुठलाही क्वेश्चन घेतो आणि सॉल्व्ह करत जातो, अर्धा झाल्यावर वाटतं यार हा उगाच घेतला, याच्या ऑरचा घेतला असता. रफ वर्क, क्लीन न करणं, ओके, कसंही एका ठिकाणी चुकलं, घाणेरड्या 2-4 रेषा मारणं, हे करणं, ते खराब केलं की मग त्याला टीचर एक्झामिनरचं काय होतं, दृष्टिकोन बदलतो, यार हा खूपच घाण लिहितो, मग पुढे अवघड हाताने मार्क दिले जातात. डायग्राम भरपूर ठिकाणी मुलं स्किप करतात, त्याला प्रॉपर लेबलिंग करत नाही, महत्वाच्या ठिकाणी अंडरलाईन करत नाही, कारण टीचरला एवढा वेळ नसतो अख्खं वाचत बसणं. मेन ठिकाणी अंडरलाईन करा ना. ओके, टाइम मॅनेजमेंट, कुठल्या क्वेश्चन आधी घ्यायचा आहे, कुठला नाही, कुठल्या क्वेश्चन किती वेळात झाला पाहिजे, आधी ठरलेलं पाहिजे आणि मगच त्या हिशोबाने पेपर गेला पाहिजे. नाही तर डायरेक्ट गेले 2.5 तास पेपर लिहायचा आहे, हा क्वेश्चन घेऊ, हा घेऊ, असं नाही चालणार. मग त्याने आपल्याकडून चुका होते आणि आपण फेल होतो. मित्रांनो बघा, त्याच्यानंतर आहे ओव्हर रायटिंग. जे विचारलंय तेच लिहा. एक्स्ट्रा लिहत बसतात पानं भरवण्यासाठी, कोणी वाचत नाही आणि पॉइंट वाईज लिहत नाही, अंडरलाईन करत नाही, फेल होतो आपण. क्वेश्चन चॉईस चुकीची घेणं, मगाशी म्हटल्याप्रमाणे लास्ट मिनिट क्रॅम्पिंग, म्हणजे कसंही लिहत जातो, टाइम प्रॉपर राहत नाही, मॅनेज केलेलं राहत नाही, शेवट मग टेन्शन येऊन जातं. 2.5 तास जवळ आले, 2 तास झाले, 2.25 तास झाले, टेन्शन येत जातं, मग धनाधन काही लिहिताना माणूस फेल होतो. मित्रांनो, हे चालत नाही. प्रॉपर स्टेप वाईज लिहा आणि अभ्यास करताना प्रॉपर रिवाइज करून जा की हा पेपर आहे, पेपरमध्ये कुठला प्रश्न आधी सोडवायचा आहे, कुठला प्रश्न किती वेळात झाला पाहिजे, कुठल्या टाईपचे न्यूमरिकल मी सोडवणार आहे, कुठले हार्ड क्वेश्चन आधी घेणार आहे की सोपे कुठले घेणार आहे, हे प्रॉपर तुम्ही स्ट्रक्चर डोक्यात ठरवून जा आणि मग पेपरला जा, जेणेकरून तुमचे पेपर एकदम त्याच फॉर्मॅटमध्ये कव्हर होईल, टाइम मध्ये कव्हर होईल, बिफोर टाइम 10 मिनिटं आधी कव्हर होईल, चांगला कव्हर होईल, खाडाखोड होणार नाही, मेन क्वेश्चनला अंडरलाईन येईल, मेन प्रश्न पहिल्यांदा लिहिले जाईल, या सगळ्या गोष्टी कव्हर होतील आणि आपल्याला 60 मार्काचा पेपर लिहिलं तर आपल्याला 55 मार्क आरामात पडतील. सो मित्रांनो, या महत्वाच्या स्ट्रॅटेजी होत्या ज्या तुम्हाला मी सांगितल्या, याला फॉलो करा आणि 100% आपल्या अपकमिंग इनसेम एंडसेम कॉलेज सीसी एक्झाम मध्ये आपण स्कोरिंग करू शकतो. आणि हो, इनसेम एंडसेमच्या प्रिपरेशनसाठी सगळं स्टडी मटेरियल ऑथेंटिकेटेड आपल्या पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल आहे. बस तेवढंच मटेरियल करा, बाकी कुठल्याच रिसोर्सेस बघू नका. आम्ही दिलंय तेवढंच मटेरियल फॉलो करा. व्हिडिओ लेक्चर, नोट, सॉल्व पेपर, पुस्तकांची सुद्धा गरज नाही. ओके, कारण सगळं मटेरियल ते दिलंय, तेवढंच फॉलो करा. त्याच्या 100% गॅरंटी मी देतो. तुम्ही वर्गात पहिले याल, कॉलेजमध्ये टॉप कराल, युनिव्हर्सिटीमध्ये टॉप कराल, का आम्ही जे दिलंय तेच पेपर लिहितं, तेच फायनल प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे. बेस्ट ऑफ लक.